मूर्तिजापूर तहसीलमध्ये सेतू केंद्राचा महापूर पाहायला मिळतोय। ग्रामीण सेतू शहरात आल्याने मोठा गोंधळ आणि राजकीय पाठबळ असल्याचेही दिसते आहे। अर्थपूर्ण व्यवहार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण चुप्पी आता उघड झाली आहे। मूर्तिजापूर तहसील कार्यालयात सध्या केवळ कामकाज नाही तर कागदपत्रांची अक्षरशः तुंबलेली जत्रा भरलेली आहे। सेतू केंद्रांमध्ये एवढं काम वाढलंय की कामाच्या गतीने जिथे चक्क सेतू केंद्राचा पाऊस पळतोय की काय असा भास होतोय। पण हा पाऊस सामान्य कामाचा नसून काही विशिष्ट कागदपत्रांच्या अतिरिक्त फेरफाराचा आहे। नागरिक बाहेर तात्काळ असताना आतमध्ये काही व्हीआयपी कागदपत्रांचे फास्ट फॉरवर्ड पद्धतीने काम सुरू असल्याचंही इथे पाहायला मिळते। सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत गुप्त आणि काल्पनिक माहितीनुसार या संपूर्ण कागदपत्रीय महायज्ञात एका महसूल अधिकाऱ्याचा, पण आम्ही ते सांगणार नाही कारण गुप्तता पाळायची असते, मोठा हात आहे। या अधिकाऱ्याने तहसीलमध्ये दस्तऐवज मेळ आयोजित केलाय आणि ज्यात सहभागी होण्यासाठी केवळ राजकीय नामकी व्यक्ती आणि त्यांचे विश्वासू सहकारी पात्र आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। गुपचूप सेतू केंद्राचा महापूर पाहायला मिळतो आणि 100चा आकडा पारही झालाय। या सगळ्या गोंधळात मूर्तिजापूरमधील सेतू केंद्रांच्या उगमाचे रहस्य उलगडताना हसूही आवरत नाहीये। शासकीय नोंदीनुसार तहसील परिसरात केवळ 15 अधिकृत सेतू केंद्र कार्यरत असणे अपेक्षित आहे। मात्र जेव्हा आमच्या तीक्ष्ण नजर प्रतिनिधींनी शहरात प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हा आकडा डोळे दिपवणारा निघालाय। सर्वात विनोदी आणि तितकीच गंभीर बाब म्हणजे या 100 ते 125 केंद्रांपैकी एका राजकीय पक्षाच्या बॅनरखाली हा कागदपत्रीय उत्सव चालवणारा व्यक्ती, ज्याला अधिकृत परवाना नाही, तो चक्क सेतू केंद्रात पेपर विक्रमी काम करतोय। नागरिक खासगी कुजबुजतात की त्याचं काम बघून वाटतं जणू काही महसूल विभाग त्याला डॉक्टरेट ऑफ फेरफार देण्याच्या विचारात आहे। तो राजकीय नेता नुसता बॅनर घेऊन उभा राहतो आणि त्याची जादू अशी चालते की नको असलेल्या कागदपत्रांनाही होय म्हणाला ते भाग पडते। सध्या मूर्तिजापूर तहसील कागदपत्र फेरफार, अनधिकृत सेतू आणि राजकीय अधिकाऱ्यांच्या कॉमेडी सर्कसमुळे चर्चेत आहे। गरज आहे ती प्रशासनाने या विनोदी पण गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची, अन्यथा भविष्यात कागदपत्रे एवढी गोड होतील की त्यांना शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तहेरही नेमावे लागतील।